हॅलो नमस्कार, मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू व्लॉगमध्ये. तर तुम्हालाही बाहेर जाताना खूप उशीर होतो का? पटकन असं छान प्रोफेशनल एकदम छान असं मस्त कसं तयार व्हायचं, साडी एकदम टापटीपमध्ये कशी नेसायची ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे. आणि फक्त फेअर अँड लवलीचा मेकअप मी केलेला आहे आणि तो लूक कसा वाटत आहे ते तुम्ही कमेंटद्वारे जरूर सांगा. तर सर्वात पहिला आपल्याला फेसवॉश छान असं करून घ्यायचं आहे, चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि सर्वात पहिला आपल्याला सनस्क्रीन लावायची आहे. सनस्क्रीन कधीही विसरायची नाही चेहऱ्याला लावायला, कारण बाहेर गेलं की उन्हाची किरणं वगैरे चेहऱ्यावर पडली की आपल्याला ब्लॅकेट्स वगैरे खूप येऊ शकतात. आणि सनस्क्रीन अशी छान अशी मी सर्व कानाला वगैरे सर्वीकडं लावून घेतलेलं आहे. आणि नेहमी छान असं ब्लेंड करायचं आहे आपल्याला. छान ब्लेंड करणार तेवढा मेकअप छान होणार आहे आपला. नंतर मी घेतलेला आहे मॉइश्चरायझर माझ्याकडं आहे उपलब्ध, ते मी घेतलेलं आहे. तर स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये छान असं माझ्याकडं मॉइश्चरायझर होतं, ते मी लावलेलं आहे. आणि थोडंसं प्रायमर म्हणून मी वरून ॲलोवेराचं जेलही मी लावलेलं आहे. तर मेकअप आपला शाईनवाला छान आणि टिकतोही खूप टाईम. आणि आपल्याला मेकअपच्या प्रोडक्ट्सनी काही होऊ नये म्हणून प्रायमर म्हणून यूज केला जातो, तर तेही मी लावलेलं आहे. आणि आता मी फेअर अँड लवली लावून बघू शकता. फेअर अँड लवलीलाही चा मेकअप ही केल्यावर खूप असा ग्लो येतो आणि छान असा आपला मेकअप ही खूप लाँग टाईम टिकतो. तर सर्व बाजूनी फेअर अँड लवली लावून घेऊन मी कॉम्पॅक्ट पावडर माझ्याकडं होती ती मी लावलेली आहे. तुम्ही पाऊच पावडर ही लावू शकता, याच्यावरून खूपच ग्लो येतो. आणि ब्लशर जर असेल तर तुम्ही यूज करू शकता, नाही तर आपण जी नेहमी लावतो ती लिपस्टिक जरी अशी ब्लशर म्हणून यूज केली तरीही चालेल. असं काही नाही की हे लावलंच पाहिजे असं. तर थोडंसं मी असं नॉर्मली मेकअपचा छान लूक येण्यासाठी आणि आपलं वय कमी दिसण्यासाठी हे लावलं जातं. तर आता मी घेतलेलं आहे हायलायटर. माझ्याकडं होतं पिंक कलरचं हायलायटर, ते मी घेतलेलं आहे. आणि ब्लशर लावलेलं याच्यावर थोडंसं असं मी ब्लेंड केलेलं आहे. छान असं ब्लेंड करून घ्यायचं आहे. याने काय होतं, आपलं वय कमी दिसतं आणि आपल्याला लूक छान असं येतं. तर ॲब्रोच्या खालीही मी थोडंसं हायलायटर लावलेलं आहे. आणि आता ती राहिलेली आहे म्हणजे आपली लिपस्टिक लावल्याशिवाय आपला मेकअप पूर्ण होत नाही. आणि छान अशी लिपस्टिक जी आहे माझ्याकडं ती उपलब्ध मी लावून घेतलेली आहे. छान अशी आपल्याला लावून घ्यायची आहे. आपल्याला परत ॲब्रो आपल्याला हे करायचं आहे, शेप द्यायचा आहे ॲब्रोंना. तर ब्राऊन कलरची नेहमी ॲब्रो वापरत जावा, तर जास्त ब्लॅक दिसत नाही. आणि असं छान असं थोडीशी नॉर्मल विरळ होती तसा शेप दिलेला आहे. पाटी ब्रशही असतो आहे, ब्रशनी छान असा शेप द्यायचा आहे. छान असा ब्रशनी शेप येतो. छान असं करून घेतलेलं आहे. आणि बघू शकता खूप छान फेअर अँड लवलीने मेकअप खूप छान होतो. आपण कुठेही जाऊ शकतो फेअर अँड लवली लावून. आणि मी सिंदूर लावून घेतलेला आहे. आणि माझे सेन्सिटिव्ह डोळे आहेत, असं थोडं जरी केलं तरी पाणी येतं डोळ्यातून, त्याच्यामुळे काजळ लवकर लागत नाही. तर असं मी थोडीशी लाईन ओढून घेतलेली आहे. आणि ॲज द लायनर म्हणून वरून ते काजळच मी वरून एक लाईन अशी छोटीशी ओढून घेतलेली आहे. आणि बघू शकता खूपच छान असा मेकअप आपण घरच्या घरी 5 ते 10 मिनटामध्ये करू शकतो. असं काही नाही की पार्लरमध्ये जावं आणि मेकअप करावा. तर छान असं मी दोन्ही डोळ्यांना लावून घेतलेलं आहे. आणि छान मस्त असं लूक, एकदम असं काजळ लावलं ना डोळे मोठे मोठे छान येतात, छान दिसतात. आणि खूप छान मस्त असा लूक साडीमध्ये येतो. आणि ती म्हणजे चंद्रकोर टिकली लावलेली आहे. नथीशिवाय आपला मेकअप अपुरा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी नथही घालून दाखवलेले आहे तुम्हाला. आणि लास्टला राहिलेलं ते म्हणजे मस्कारा, आणि मस्काराही होता माझ्याकडं, तर मी थोडंसं असं हे केलेलं आहे. आणि आता हे मी ब्रोच लावणार होती, पण ब्रोच काही या साडीवर सूट होत नव्हतं आणि कुठे मला बाहेरच जायचं होतं. आपल्या घरी काही फंक्शन असेल, आंबाडा घातला असेल तर हे खूपच छान लूक देतं यांनी. तर मी काढलेलं आहे ते, तर दुसऱ्या कोणत्याही व्हिडिओमध्ये दाखवेन तुम्हाला ब्रोच कसं लावून मी मेकअप करते ते. तर बघू शकता खूपच छान एकदम क्लिप आणि केस मी असे हेअरस्टाईल काय पप्स हे केलेलं आहे, पण खूप छान लूक आलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं तेही मला कमेंट्स करून सांगा. आणि तुम्ही कशा करता तेही सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला जरूर सांगा. आणि आवडला जरा